नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. हा जो प्लॉट आहे 2 जानेवारी 2026 ला लागवड केली होती. वाडी येथील प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहे दिलीप कल्याण काकरे. आणि भरपूरसे शेतकरी आपण ज्यावेळेस व्हिडिओ टाकलेला आपल्या इंस्टाग्राम पेजला की लागवड जवळ झालेली होती असं सांगितलं होतं. पण आपण त्यांना सांगितलं होतं की आपण एक 60 दिवसात हा प्लॉट हार्वेस्ट करणार आहे. आज जर कधी बघितलं आपण तर 54 दिवस झालेले आहे. अशी सेटिंग तुम्ही सगळीकडे बघू शकता. भरपूरशा ठिकाणी प्लॉटमध्ये सगळीकडे अशी सेटिंग झालेली आहे. आणि आता आपण हा प्लॉट लवकर हार्वेस्ट करण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे याला आपण आजपासून पोटॅशियम सोनेट चालू करणार आहे. पोटॅशियम सोनेट देण्याचं प्रमुख कारण असं आहे की जर कधी आपण पोटॅशियम सोनेट दिलं या प्लॉटला तर त्याचा फायदा असा होईल की आपल्याला लवकर कलर येईल त्याला. आणि कलर आल्यामुळे हा शेतकऱ्यांना चांगला भाव इथं भेटणार आहे. आजच्या कंडिशनला जर कधी बाजारभाव बघायला गेले तुम्ही तर 21 रुपयाचे बाजारभाव चालू आहे. लागवड केल्यापासून किती फवारण्या झाल्या, काय झाल्या त्याबद्दल आज आपण शेतकरी इथं सोबत घेतलेले. भाऊ, तुमची लागवड किती तारखेला झाली होती? 2 जानेवारी 2026 ला ही लागवड केलेली आहे. पहिली फवारणी आपण किती दिवसांनी घेतली होती? पहिली फवारणी लागवड केल्यानंतर 6 ते 7 दिवसांनी पहिली फवारणी घेतली होती. 6 दिवसांनी पहिली फवारणी घेतली होती. आपल्या टोटल फवारण्या किती झालेल्या? 4 झालेले आहेत. 4 फवारण्यामध्ये हा आपण इथं प्लॉट काढलेला आहे. आणि ड्रिचिंग आपण किती दिलेलं आहे? ड्रेसिंग 6-7 ड्रेसिंग झाले असेल. 6-7 ड्रिचिंग आपण पहिले सुरुवातीला कोकोली आणि विवा दिलं विवा होतं. दिला तो ॲग्रोचा. कोकोली आणि विवा दिलं होतं. त्यानंतर 042-47 असेल, तुमचं रॅडिक्स असेल, ह्या 2-4 ड्रिचिंग आपण याच्यात दिल्या होत्या. म्हणजे 6 ड्रिचिंग आतापर्यंत झालेल्या आहे. आणि आता शेवटची ड्रिचिंग जे आहे ते आपण पोटॅशियम सोनेट 25 किलो इथं देणार आहे. तर एकाच वेळेस देणार आहे पोटॅशियम सोनेट नाही, तर आपण 6-6 किलो दर दुसऱ्या दिवशी 6 किलो, दर दुसऱ्या दिवशी 6 किलो, म्हणजे एकरला 24 किलोचा डोस 8 दिवसात संपणार आहे. आणि 8व्या दिवशी डोस झाल्यानंतर 10व्या दिवशी या प्लॉटचा सौदा करणार आहे. म्हणजे जर कधी बघितलं तर 2 जानेवारी आणि आजची तारीख जर कधी बघायला गेलं तर 25 तारीख आहे. म्हणजे साधारण 54 दिवस या प्लॉटला इथं कंप्लीट झालेले. 54 दिवस आणि ते 10 दिवस म्हणजे 64 दिवस प्लॉटमध्ये आपण हार्वेस्टला करतोय. हे रोपं लागवड केलेली होते, ब्यामध्ये हे शक्य होत नाही. रोपं असल्यामुळे 64 दिवशी हार्वेस्ट करू शकतो. भरपूर शेतकरी विचारत होते की मग आम्हाला 70, 80, 90 दिवस का बरं लागतात? तर त्यामागचा एक मुद्दा आहे की भरपूरशा ठिकाणी वेल जे आहे ते सुरुवातीच्या काळात ग्रोथ होत नाही. सटिंगचा प्रॉब्लेम येतो. भरपूरशा शेतकऱ्यांना मधमाशीच्या वेळेस काय फवारणी घ्यावं हे माहीत नसतं राहत. त्यामुळे मधमाशी डिस्टर्ब होती. आपण ज्या फवारण्या केलेल्या आहे भाऊ, हे संध्याकाळी 5च्या नंतरच आपण या 5च्या नंतर. फवारण्या केल्या. म्हणजे भरपूर शेतकरी विचारत होते की एका दिवसामध्ये आम्हाला या फवारण्या शक्य होत नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही 6च्या नंतर फवारणी चालू करा. आपण तर 5 सांगतो, पण 6च्या नंतर फवारणी चालू करा. 2 दिवस फवारणी करा, काही अडचण येत नाही. आणि जर कधी सर्वदूर कधी तुम्ही प्लॉट बघितला भाऊ कुठेही, तर कुठेही वेल्टिंग तुम्हाला इथं दिसणार नाही. त्यासाठी आपण बुरशीनाशक कोसूड दिलं होतं. FMC कंपनीचं कोसूड जे आहे ते 500 ग्रॅम आपण याला दिलं होतं. कॉपर ऑफ मेटॅलिक होतं. भरपूरशा ठिकाणी वेल्टिंगचाही शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असतो, सटिंगचाही प्रॉब्लेम असतो. दिलीपराव, सटिंग किती झाली आणि किती आपल्याला कट करावं लागेल? सेटिंग खूप झालेली आहे. आमची अपेक्षा होती की 2 फळं व्हायला पाहिजे एका झाडाला. हां. पण काही-काही झाडाला खूप जास्त फळं झालेली आता आहेत. बघितलं तर भरपूरशा एक्स्ट्रा सेटिंग आली आणि आम्ही यावर्षी काय केलं, सेटिंग काढली नाही. कारण की तेजीमध्ये जे तो पैसे भेटणारेच शेतकऱ्याचे. तर आता जर कधी बघितलं तर आम्ही इथं वेट काटा बी आणला होता. हे जे फळ आहे ते साधारणतः 4 किलो पर्यंत भरताय. आणखी 8 दिवसामध्ये साधारणतः आपल्याला 5 किलो पर्यंत, 5-5.5 किलो पर्यंत ॲव्हरेज फळ बसेल. आणि 2 किलो पर्यंतची कटिंग राहील. जर कधी असेच भाव जर कधी टिकून राहिले तर शेतकऱ्याचं खरंच मेहनतीचं जे ते सोनं होणार आहे इथं. पण त्यासाठी काय करावं लागणार आहे की आपल्याला साईज तशी बनवताना शेड्यूल तसं ठेवावं लागणार आहे. भरपूरसे शेतकरी काय करतात की अतिरिक्त फर्टिलायझर वगैरे देतात किंवा जे द्यायचं नाही त्या स्टेजला स्टेरॉइड वगैरे देऊन बघतात आणि मग वेल्टिंगचा प्रॉब्लेम त्या शेतकऱ्यांना येतो. बेसल डोस पासून काढणीपर्यंत आपण सांगितलं होतं. बेसल डोस त्यानंतर आपण किती दिवसांना लागवड केली होती? बेसल बेसल डोस डोस टाकल्यानंतर? टाकल्यानंतर 3 दिवसांनी लागवड केली. 3 3 ते 4 दिवसांनी. दिवसांनी. आपण जर कधी शेतकरी मित्रांनो हे अंतर बघितलं, तर हे अंतर एकदम जवळ झालेलं होतं. म्हणजे काही ठिकाणी 4.5 4.5 फुटाचं. 4.5 फूट आणि काही ठिकाणी 4 फूटपर्यंत झालेलं आहे. बियाणे कारण की काढतानाच लहान तो छोटे होते. काढताना लहान मोठे झाले होते. आणि भरपूरशा शेतकऱ्यांना शंका होती की एवढ्या दाट झाल्यानंतर तुम्हाला सेटिंगला वगैरे अडचणी येतील, साईज बनणार नाही. पण हे जे शेतकरी अद्रक उत्पादनामध्ये चांगले मास्टर आहे. एक मागील 4-5 वर्षापासून 170-180 क्विंटल एकरी उतारा काढतात. या शेतकऱ्यांना नियोजन माहीत आहे, खर्च कसा करावा, त्या तुलनेत किती खर्च करावा, अतिरिक्त खर्च नाही बरं, किती खर्च करावा, कुठल्या स्टेजला काय द्यावं, हे सगळं माहीत असतं. आणि त्यासोबतच आमची त्यांना साथ असल्यामुळं वारंवार आम्ही प्लॉटला व्हिजिट करून हा प्लॉट कमी दिवसामध्ये इथं डेव्हलप केला. डेव्हलप करताना भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांना अशा अडचणी येतात की सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी ग्रोथवर लक्ष देत नाही. आपल्याला काय करायचं की ग्रोथ करताना सुरुवातीला ज्यावेळेस आपण लागवड करतो, 20-25 दिवसामध्ये वेल आपल्या खाली आला पाहिजे. वेलाला आणि त्यावेळेस फ्लॉवरिंगची सेटिंग त्यावेळेस आपण पोटॅश एकदा ग्रेड दिला होता. गप म्हणजे वेल थोडा थांबून थांबल्यावर घेतला गेला पाहिजे, जेणेकरून
अन्नद्रव्य आणि काढी स्टोअर करतं आणि सटिंगला तिथं फायदा होतो. फायदा होतो. सटिंग झालं की पुन्हा एकदा आपण कोकुली देतो. कोकुली देण्याचं प्रमुख कारण असं आहे की त्यामध्ये पॉलिमेरिक ऍसिड असेल, ग्लुटामिक ऍसिड असेल, NPK असेल, सल्फर असेल आणि वाढीसाठी ती मदत होतं. त्यानंतर फवारण्याही फक्त आपण 4च केल्या होत्या. 4 सुरुवातीला ॲटमॉस दिलं होतं आपण यांना. ॲटमॉस, ॲटमॉसच्या नंतर फक्त बायो 303 आणि 303. त्याच्यामध्ये नंतर आपण हात काढला होता. बस तेवढ्याच फवारण्या. बायो 303ची 1 आणि ॲटमॉसच्या 2 फवारण्या. ॲटमॉसचे 2. अशा एकूण चौथी जी फवारणी दिली ती फक्त आपण बुरशीनाशक हा घेतलेलं. बुरशीनाशक आणि अळीनाशक घेतलं होतं. अळीनाशक घेतलेलं. भरपूर ठिकाणी काय होतं की असं चाटल्या जातात टरबूजची साईज, तर ती चाटू नये म्हणून त्यासाठी एक अळीनाशक घेतलं होतं. सुंदर प्लॉट डेव्हलप झालेला आहे. दिलीप कल्याण काकरे असतील, विशाल श्रीरंग बेडके असतील, शिवारी तात्याराव तायडे असतील, असे या गावामध्ये 3-4 प्लॉट आहे. एक ना एक असेच सगळे प्लॉट आहे. म्हणजे शेतकरी म्हणतील की एखादा प्लॉट जमला तर तुम्ही त्याच्यात तुमचं तिथं हुशारी सांगताय. पण टरबूज पिकामध्ये आपले जेवढे प्लॉट असतात ऑलमोस्ट असेच असतात. आमच्या स्वतःचा घरचा प्लॉट जो होता तो म्हणजे कंपनीकडनं एका XYZ कंपनीकडनं आम्हाला डेमॉन्स्ट्रेशनसाठी आला होता. मग ते रोपं कंपनीकडनं येताना खराब झाले. तर आम्ही म्हटलं आता हा प्लॉट गेला आपला. पण तोही प्लॉट जर कधी बघितला आता तर एकदम सुंदररित्या डेव्हलप झाला. म्हणजे नुसता काड्या शिल्लक राहिल्या होत्या. मी स्वतः सांगितलं होतं की हा प्लॉट गेला आपला. म्हणजे आम्ही केळीमध्ये आंतरपीक म्हणून लावलं होतं, तर एका कंपनीसोबत आमचं बोलणं झालं की बा मग तुम्ही लावतायची केळी, तर आमचं नवीन आलेला तो डेमो लावा. मग ते रोपं आपण घेतले, पण त्या रोपांना फवारणी करताना काहीतरी एक्स्ट्रा फवारणी त्यांच्याकडनं झाली तिथनं चुकून त्यांच्या एम्प्लॉयकडनं. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर गेलं, त्याचे पानं पूर्ण करपून गेले आणि गळून गेले, काड्या होत्या. म्हटलं जाऊ द्या शिल्लक, आपण एरी मल्चिंग केलेली आहे, केळी लावतोय, तर त्यामुळे ते लावलं होतं. पण आता जर कधी तो प्लॉट बघितला तर अतिशय सुंदररित्या डेव्हलप झालेला आहे. सांगायचं म्हणजे आमची हुशारकी नाही, फक्त वेलवर्गीय पिकामध्ये जे ते एक गणित आहे, कमी खर्चामध्ये कसं पीक करायचं. खर्च एकदम किती झाला असेल तुमचा आतापर्यंत? रोपासहित मल्चिंग आणि बेसळ डोस हां. सगळा खर्च 60 ते 70,000 पर्यंत जाईल. 60 ते 70,000 पर्यंत, म्हणजे काढणीपर्यंत 70,000 रुपये यांना खर्च येणार आहे. साधारणतः 10 रुपयाचाही इथं भाव पकडला तर आपण एक 30 टनापर्यंत एक गणित पकडतोय. साधारणतः 3 लाख रुपये बनले तर 2-30 बनताय. म्हणजे 65 दिवसामध्ये एवढ्या शॉर्ट ड्युरेशनमध्ये शेतकऱ्याला चांगलं पीक हे ठरतंय. टरबूज पिकामध्ये जर का तुम्हाला काही अडचणी हव्या असेल तर दिलीपराव तुमचा नंबर द्या. शेतकरी डायरेक्टली संपर्क केला तरी चालतं. शेतकऱ्यावर चर्चा जास्त होते. माझे नाव दिलीप कल्याण काकरे, राहणार वडोद, खुर्द, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा मोबाईल नंबर 9766062570 आणि दुसरा नंबर जो आहे 7498913645. 2 शेतकरी नंबर मित्र आहे. शेतकरी मित्रांनो, कोणत्याही कॉल करू दिलीपरावचे 2 नंबर आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून चर्चा करू शकता. जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी काय शेड्यूल दिलं होतं. तुम्ही त्यासोबत चर्चाही केला तर शेतकरी डायरेक्ट तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन तिथं बोलू शकतो. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.